कारकिर्दीमध्ये ही मस्जिद बनवली गेली. सर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आपण आपल्या 75 फोर्ट्स चॅलेंजचं आज उद्घाटन म्हणजे आज स्टार्ट करतोय आपण. आणि आपण आज पहिला किल्ला आपला शिवनेरी किल्ला असणार आहे, सगळ्यांना माहितीच आहे, तर मी बोललोय त्याच्या आधी पण. आणि आपण आता निघालो शिवनेरी किल्ल्याला. पुढे जी गाडी दिसते ती माझ्या मामाची गाडी आहे. माझ्या मामाच्या गाडीवर मामाची मुलगी आणि मम्मी बसले. माझ्या पाठीमागे मामाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ बसलेला आहे. तर आपण निघालोय आणि त्याची माहिती कव्हर करू. भेटूया शिवनेरी किल्ल्यावर डायरेक्ट. इंटर द शिवजन्मभूमी जुन्नर 10 मॉर्निंग था. काय का तुला ऍडमिशन घ्यायचे काय? नाही, 10वीला ऍडमिशन घेते. नवीन आपण 10वीला ऍडमिशन घेते. इन्फॉर्मेशन घेते. अरे बाप रे, इन्फॉर्मेशन एवढा सपोर्ट कधी आहे का घरच्या? म्हातारपणात काठी झालोय का मी तुझी? म्हातारपणात काठी झालोय असं आयुष्यभर. आता म्हातारी नाही अजून, तरुण. दरवाजाच्या इथे आलेले आणि हा महादरवाजा आहे. दमली काय? तर या पहिल्या दरवाजामध्ये 2 पहारी खोल्या आहेत, इकडे एक आणि इकडे. पण दुसऱ्या दरवाजाच्या इथे आलेले. ह्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. इथे पण लिहिलेलं आहे गणेश दरवाजा. इन्फॉर्मेशन. इथून वर जाऊ शकतो, जायचं का? अरे हा मोठा दरवाजा इथपर्यंत आहे. दरवाजा बुरुज आहे. बुरुज आहे, आपण बुरुजावर. बुरुज अजून सुद्धा चांगले कंडिशन. ते इथून तोफांचे मारा करत असतील गनिमांवर. अजून वरती एक बुरुज आहे इथून, तिथे बंद आहे वाटतं ते. चला नक्षी भारी. दरवाजाच्या वर येतो नक्षी. दरवाजाचं नाव पीर दरवाजा. पीर दरवाजा. सुरक्षा कक्ष दरवाजाचा. हे जास्त ते हत्तीने धडक नको द्यायला म्हणून, त्याच्यासाठी दरवाजाचं परत रिनोव्हेशन केलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, प्लॅस्टिकचा वापर टाळा. प्लॅस्टिकचा वापर टाळा गार्डनचं नाव आहे का? नाही रे, गार्डन भारी भारी केले. शरद सोनवणे केले गार्डन. सगळं इथं शरद सोनवणे साहेबांनी गार्डन केले का? काय मामा, शरद सोनवणेच केले? मला नाही सांगता यायचं. खूप सुंदर असं पेंटिंग देते. मंदिराच्या जस्ट बाजूने रोड इकडे यायला लेण्यांकडे. शिवनेरी लेणी 88 लेणी आहेत, नाणेघाटाचे लेणे पकडून. आणि 76व्या लेणीमध्ये चित्रांचे अवशेष. चला 76वी लेणी सापडू आपण. ते लेणी एक पकडायचा प्रयत्न. ह्या लेणीमध्ये जाऊया आपण. मोठी दिसते. रूम आहे बरे, ते झोपण्यासाठी जागा आहे. आणि त्या बाहेर इथे दळण दळलं जात असेल. इथं गोल दिसतंय असं.
इथे दळण जात असेल आणि इथे चूल वगैरे असेल आणि इथे झोपायला जागा. एकदम छान लेणी. हे काय गोल, इकडनं इकडे गोल आहे असेल, काहीतरी अडकवण्यासाठी असेल. इकडून असं तिकडे जायचं आपल्याला. पाण्याच टाका, इथे गढूळ पाणी झाले. हे जे आहे ना, इथे असा दरवाजा असणार आहे. हे पूर्ण पॅक असेल, बांधलंय ना. हो, इथं पण काहीतरी लिहिलंय. इथे एक पाण्याचा टाक आहे. हे असं कसं आहे रे? एवढंच आहे इथे. आणि इथे असा दरवाजा असेल आणि इथे एक खिडकी आहे छान एकदम. आणि इथे झोपण्यासाठी जागा प्रॉपर. हे किचन आहे आय थिंक. इथे काळं झालंय, त्याच्यावरून आपल्याला समजू शकतो. हे काय कमेंट मध्ये सांगा नक्की तुम्ही, आम्हाला तर काय माहिती नाही. ह्या लेणीच्या बाजूलाच हे एक मंदिर आहे. इथे एक हे मंदिर आहे. हे पण कमेंटमध्ये सांगा हे कोणतं मंदिर आहे शिवनेरी किल्ल्यावर. येथून प्रवेश निषेध, म्हणजे इथून तिकडे जाऊ नाही शकत. इकडे एक लास्ट लेणी, इकडून पुढे नाही जाऊ शकत. इथून पुढे लेण्या आहेत, इथून दिसतात 2-3 लेण्या. छान वार आहे इथे, एकदम छान. इथून आता वरती जाऊ आपण, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालाय तिथे. हा बांबू आहे आणि पुढे पहिले शाई टाकून याने लिहायचं, त्याचा पेन तयार करून. अच्छा, त्याला काय बोलतात? उरू. गोरू ना रे. मीना दरवाजा. का बरं हत्ती कोण टाकरायला येणार आहे आपल्या दरवाजाला? चोर काय एवढा भाग सोडून इथेच हाणणार आहेत काय? इथं टोप ठेवून तिकडे गोळी झाडायची का? टोप इथून गोळी कस काय निघणार? टोप गोळा निघन ना. हे जे एवढं बलाढ्य दिसतंय हे धान्य कोठार आहे. त्याला अंबार गृह पण बोलतात. काहीतरी 32 खांबांचं हे धान्य कोठार होतं. आत्ता पडलेल्या अवस्थेत दिसतंय आपल्याला. इथे एक आतमध्ये जायला एक दरवाजे. बघूया आपण हे धान्य कोठार. बांधकाम चालू आहे सरकारमार्फत. कुलूप दरवाजा. हा जो दरवाजा, हा लास्ट दरवाजा आपला कुलूप दरवाजा. 7 दरवाजे कंप्लीट झालेत आपले. या दरवाजाच्या सुरक्षेसाठी ही रूम आहे, सुरक्षा रूम. हे जे खांब आहेत हे 32 खांब इथून इकडे ते पडलेत. आणि वरती जे होल आहेत ते हवा येण्यासाठी असावे. प्रॉपर त्यांना हवा वगैरे धान्यांना. एवढं मोठं धान्य कोठार आहे. अजून पुढे आहे पण ते तुटले. इथून बाहेर जायला दरवाजे. वैशिष्ट्य काय बघा. जरा समजा गनिमीकडनं आतमध्ये आले तर इकडनं गरम तेल किंवा दगडी टाकून त्यांना इथंच थांबून ठेवायचं. त्याच्यासाठी हा बुरुज असतो. हा असाच एक बुरुज गोमुखी पण असतो. त्याच्यावरून ते तेल वगैरे गरम तेल ते टाकतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. इथून वर जन्मस्थान आहे शिवाजी महाराज. पाण्याच्या टाक्यांकडे जायला रस्ता नाही वाटतं. 2 पाण्याचे टाके इकडे काय तिकडे. टोटल 3 पाण्याचे टाके तिकडे. बाबा भाई डेंजर आहे भाई बाबा. बाबा छान वाटते का तुम्हाला? मस्त. हा एकदम छान वाटते का? मस्त. 87 वर्ष वय. 87 बाबो. 87 वय. मग बाबा एक नंबर. कशी जिद्दीने चढून आले. धन्यवाद. तुमच्या पाय पडले पाहिजे. कशी जिद्दीने चढून आले. ही मम्मी बसत आली. बाबा बसले नसतील. बाबा नसतील बसत आले, मम्मी बसत आली. मम्मी तू येशील का मग? 87 वय झालं तुझं माझ्यासोबत. बघ बर का. येईल ना. मम्मी तू येशील का मग 87 वय झालं तुझं माझ्यासोबत? बघ बर का. 87 वय झालं तुझं माझ्यासोबत. 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 87 व
तू घेऊन ये फक्त. मी काय मम्मीला कुठं पण घेऊन जाईन, मी दिल्लीला घेऊन जाईन मम्मीला. मी आलो दिल्लीवर. हा इथं आता दिल्लीवरून आले, सॉरी. शिवकुंज शिवनेरी 1660, 27 एप्रिल 1660 मध्ये बांधकाम झाले. चप्पल बघा मित्रांनो, चप्पल इथंच काढून वरती जायचंय. काही जण काय करतात, वरती जाऊन चप्पल काढतात, तसं नाही करायचं आपल्याला. सोळाशे 1670 साली ब्रुमाणी निजामशाह तिसऱ्याच्या कारकिर्दीमध्ये ही मस्जिद बनवली गेलेली कमानी. मग 1616 1617 बोललो हा जे बोलत होतो मगाशी, तर आय थिंक तो ईदगाह हाच असावा. हे मस्जिद होतं जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मुसलमान बांधव शिवनेरी किल्ल्यावर राहत असतील त्यांच्यासाठी ही कमानी मस्जिद बांधण्यात आली असावी. जुनं बाथरूम आहे, तुझं बाथरूम नाही, जुनं बाथरूम आहे. स्वच्छतागृह इथे हे मला आमच्या सरांनी सांगितलं होतं की हे स्वच्छतागृह आहे, इथून स्वच्छता इकडे जाते. हे स्नानगृह आहे, इथे स्नान केले जायचे, स्नानगृह आहे. आणि याच्या इकडेच हे इकडे तिथून खाली स्वच्छतागृह. हे नाव टाकले जगताप बिगताप, अशी नावं नाही टाकली पाहिजेत. तर लक्षात ठेवा, ही काय आपली प्रॉपर्टी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी हे गड किल्ले जिंकले, बांधले, त्याच्यावर अशी प्लीज नावं वगैरे कचरा वगैरे करू नका. बरोबर का नाही म्हणून? हां, व्हेरी गुड. इथं अशा ह्या रूम्स आहेत आणि तिकडे स्नानगृह. इथे राजवाडा असणार आहे नक्कीच शिवाजी महाराजांचा. इथे पण 2 स्नानगृह आहेत. इथे पर्यटन स्थळी मुलं आलेत खूप, त्याच्यामुळे गर्दी झाली. आपला नंबर कधी लागतो काय म्हणतो वरती जायला. इथे बघा लिहिलेलं आहे 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि दुःखद मृत्यू 1680. दिसतंय की नाही माहिती नाही, खूप वरती कारण की गर्दी झाल्या कारणाने आपल्याला काय वरती जाता येणार नाही. आपण जाऊ आता कडेलोट पॉइंटला. एक्सायटेड मॅडा. पावसाचं पाणी ह्या बदामी टाक्यामध्ये साचायचं मित्रांनो. आणि ते जे स्तंभ आहे मधी, हा स्तंभ मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो स्तंभ आहे, ही पाण्याची पातळी तपासण्यासाठी हा स्तंभ बांधलेला आहे. का ग का कडेलोट पॉइंटला इथं परमिशन नाही का त्यांना? पोरांना ते जन्मस्थळीच लय माझ्या इथे. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांना पाहण्या बघायला मला पण खूप मजा येते. कचऱ्याचा डब्बा असून काय फायदा नाही, कचरा बाहेरच टाकतात लोक. लिहिलंय इथून पुढे प्रवेश निषेध. कडेलोट आहे मित्रांनो, आणि इथून हा जायला एवढा डोर आहे. 70% पडले कडेलोट. मामी बोलते 70% पडले कडेलोट करा. तर बघा मित्रांनो, माझं मित्रांनो शिवनेरी किल्ल्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. तर 3500 फूट वरती असा हा किल्ला आहे समुद्र सपाटीपासून. आणि 1170 मध्ये या किल्ल्याची स्थापना झाली. आणि हा कडेलोट पॉइंट आहे. इथून जर समजा एखादा कैदी वगैरे असेल तर त्याला कडेलोटसाठी इथून खाली प्रस्थापित करण्यात येतो. तर शिवनेरी किल्ला नाणेघाट डोंगर रांगांमध्येच येतो. एक ही जी डोंगर रांग आहे अशी, ही नाणेघाट डोंगर रांग आहे. इथे एक स्नानगृह आहे. इथे शिवजन्मस्थळ आहे वरती, आणि इथून आलं की इथे वॉशरूमची व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे इथे, एकदम छान. नॅरो पायर आहे एकदम छोटे छोटे. तसा सेम पायर आहे इकडे सुद्धा. परत खाली जाऊया आपण एकदम व्यवस्थित. इथे 2 खिडक्या आहेत हवा येण्या जाण्यासाठी, प्रकाश येण्या जाण्यासाठी.
इथून वरती बघा मित्रांनो, एक नंबर असं गार्डन केलेलं आहे. इकडे एक बांबूचं घर वगैरे तयार केलेलं. तिकडे जाऊया आता आपण. बसण्यासाठी चांगली जागा केली इथे, पण ती आता तुटलेली. वरचा एक बाकडा चांगला आहे. सुंदर असं काहीतरी करायचं प्रयत्न केला, पण ते आता तुटलेल्या अवस्थेत झालेलं आहे. थोडं भारी या ठिकाणी खूप अशी छान प्रतिमा तयार केली. ह्या साईडनं बघितलं तर शिवाजी महाराज दिसतात आपल्याला, आणि ह्या साईडनं बघितलं तर राजमाता जिजाऊ साहेब दिसतात. आणि बॅलन्स बघा मम्मीचा. मम्मी मी लहान असताना असे हांडे व्हायची, मला माहिती आहे. माझी आजी कासाबाई काळे तिला लांबून लांबून हांडे आणायला सांगायचे. तोच बॅलन्स आज उपयोग तसे येतील. बघा बॅलन्स आहे. पळवर मम्मी जरा बघा, ट्राय करतो ना. तेल लावले म्हणून घसरते मम्मी. खरंच ना, तिकडनं खरा रस्ता आहे आणि हा म्हणजे सॉरी जुन्या रस्त्याने आम्ही चाललो. नवीन रस्ता तिकडने आम्ही आलो होतो तेव्हा असं जुन्नरचा नक्षा तयार केला होता. आता तो पुसलाय, पार वाट लागली. नॉर्मली ते हिरवा कलर आहे. नक्षा होता पूर्ण असं. तिचा प्रवास चालू केलाय. परत चाललोय आपण खाली किल्ल्याच्या पायथ्याशी. वन विभाग शिवाई. इथं आपण आता भोजन करूया. आता मम्मी येईन आणि मम्मी जागा डिसाईड करेल, मग आपण वनभोजन करूया. इथं हे वन आणि इथं भोजन, वनभोजन. इथं बसायचं ना मम्मी? इथं बसायचा निर्णय झालेला आहे. वनभोजन. तुझी इच्छा पूर्ण होती वनभोजनाची. कसं वाटते तुला? वनभोजन करायचं होतं मम्मीला खूप दिवसापासून. वनभोजन, चपाती आणि मेथीची भाजी. वनभोजन, वनभोजन. 75 फूटचा पहिला किल्ला आहे. खूप छान वाटलं. हा, माझा आशीर्वाद डोक्यावर. डोकं खाली नको फक्त माझं. मध्ये घुसून बघू काय काय नाही. मला तोफ असणार ठेवलेली. इथं तोफेचे गोळे वगैरे ठेवले असते ना, आणि हे असं पूर्ण कम्प्लीट असं नाही. इथं तोफ ठेवली असं ना, तुटलंय पण. मोठं आहे ना मम्मी, खूप जात. वरून यायला हा रोड आहे वाटतं, किल्ल्याच्या पायथ्यावरून यायला. इथपर्यंत तर गाड्याच येतात. ते इथून चालत चालत येण्यासाठी वाटतं. ते ठेवणं आम्ही गेलो असतो पुढे निघून, तिथून रिटर्न आलो आम्ही. बरं झालं ते गाडीचाच झेंडा शोधत होतो आम्ही. तुटणार नाही ना पण. घेतलेला आपण आपल्या गाडीला लावायला. आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपवतोय. शिवनेरी किल्ल्याला आपण निरोप देतोय, आणि उद्या आपण भेटू नारायणगडावर. पेरू खाऊन संपवायचंय. बाय बाय कर. जय शिवराय. बाय बाय.